याच्या अगोदर पण एका गोष्टीकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो। खरं तर कधी कधी कायदा नियम किंवा बुद्धिमत्ता याचा उपयोग समाज हिताचे निर्णय घेण्यासाठी झाला पाहिजे, कामकाज थांबवण्यासाठी होता कामा नये। अध्यक्ष महाराज, आपण बदल केले। आज मंत्रालयात गेल्यावर पाट्यांचा साईज 2-2, 4-4 फुटाचा झाला, कारण आता आपण आईचं वडगाचं नाव घेतो आणि म्हणून माझ्या मनात विचार आला की आपण इतके निर्णय करतो आहे म्हणून मी एक विधेयक दिलं की महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांची त्यांच्या मातेपित्याप्रती जबाबदारी, उत्तरदायित्व तसेच देखभाल यासंबंधीच्या मानकाबाबत तरतूद करण्यासाठी विधेयक 2025 मी डिसेंबरमध्ये इंट्रोडक्शन केलं। अध्यक्ष महाराज, मला आता जेव्हा चर्चेला हे बिल घ्यायचं आहे तेव्हा अध्यक्ष महाराज बॅलेटमधून हे बिल गायब होतं। मी प्रश्न केला की माझं बिल गायब का आहे, तर राज्यपाल महोदयांना इंग्रजीमध्ये या बिलाची प्रत दिली नाही म्हणून बॅलेटमध्ये हे बिल येऊ शकत नाही। अध्यक्ष महाराज, याच्यात माझा दोष नाहीये। अध्यक्ष महाराज, डिसेंबरमध्ये इंग्रजी प्रत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी अध्यक्ष महाराज हे विधी व न्याय विभागाची असतानाही माता पित्याची जबाबदारीच्या संदर्भातला गंभीर कायदा ज्यामध्ये मी मागणी केली की एखाद्या सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या आई वडिलांनी माझा पोरगा कर्मचारी आहे, अधिकारी आहे, मला पोसत नाही तर 20% पगार 1 महिन्याच्या आत त्यांच्या खात्यात जावा, एवढा एक महत्त्वपूर्ण देशात एक उत्तम क्रांतिकारक निर्णय आई वडिलांच्या संदर्भातला हा करायचा होता। आणि अध्यक्ष महाराज, या संदर्भामध्ये असा वेळ काढूपणा अध्यक्ष महाराज की डिसेंबर पासून इंग्रजी प्रत केली नाही हा माझा दोष नाही आणि मी इंग्रजीमध्ये प्रत करणार नाही हा माझा निर्णय आहे। मी मराठीतच करेन, पण अध्यक्ष महाराज मी इंग्रजीत प्रत करणार नाही आणि विधी व न्याय विभाग इंग्रजीत पाठवणार नाही म्हणून हजारो माता पिता अध्यक्ष महाराज या नियमाच्या संरक्षणापासून वंचित असणं म्हणजे बुद्धिमत्तेचा उपयोग हा अध्यक्ष महाराज समाजाप्रती आपल्या कर्तव्यापासून वंचित करणारा हा बुद्धिमत्तेचा उपयोग आहे, नियमाचा उपयोग आहे। म्हणून आपल्याला माझी विनंती आहे की तुम्ही निर्देश द्या। इंग्रजी कॉपी राज्यपालांनी एकतर जसं अधिकाऱ्यांनी मराठी शिकून घेतलं पाहिजे तसं राज्यपालांनी मराठी शिकून घेतलं पाहिजे। बरं, ते मराठी शिकून घेत नसतील तर कमीत कमी त्यांच्या अधिकाऱ्यांनी इंग्रजीत ट्रान्सलेट करून दिलं पाहिजे। त्यांच्या आई वडिलांच्या संदर्भातलं जे कर्तव्य आहे तेच कर्तव्य आम्हाला आणि अधिकाऱ्यांच्या संदर्भातही आहे। आणि म्हणून माझी विनंती आहे की यापुढे इंग्रजी प्रतीचा आग्रह हा करता कामा नये आणि आपण जर या ठिकाणी निर्देश देत असाल तर काल बॅगेटमध्ये टाकलं नाही, मग उद्या हे बिल घ्यावं एवढी विनंती आहे। सन्मान्य ज्येष्ठ सदस्य, जरा बसून घ्या, बसून घ्या। असं काय करताय? बसा, खाली बसा, खाली बसा। सन्मान्य ज्येष्ठ सदस्य सुधीरभाऊ मुनगंटीवारांनी आज जो मुद्दा सभागृहात आणलाय, खरं तर राज्यपालांविषयी या सभागृहात त्यांना इंग्रजी वाचता येतं की नाही, त्यांना मराठी वाचता येतं की नाही या संदर्भात चर्चा करणंच अनुचित आहे असं माझं प्रामाणिक मत आहे। आणि असं असताना हे इंग्रजीतला अनुवाद देण्यासंदर्भातली जी तरतूद आहे ही विधिमंडळाने केलेली तरतूद नाहीये, ही राज्यपालांनी केलेली तरतूद नाहीये, ही शासनाने केलेली तरतूद नाहीये। भारताचं संविधान अनुच्छेद 348(3) हे जर आपण वाचलं तर ही संविधानिक तरतूद आहे। 348(3) मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, ज्या वेळेला एखादं बिल हे इंट्रोड्यूस केलं जातं किंवा कन्सिडरेशनसाठी येतं त्यावेळेला त्या बिलचं इंग्रजी रूपांतर देणं आवश्यक आहे, ही संविधानिक तरतूद आहे। त्यानंतर ज्या वेळेला ते सरकारी बिल असतं त्यावेळेला LNJDची जबाबदारी असते की त्या संदर्भातलं ट्रान्सलेशन करून हे पुढे पाठवणं। पण ज्या वेळेला एखादं प्रायव्हेट मेंबर बिल टेबल होतं त्यावेळेला प्रायव्हेट मेंबर बिलचं ट्रान्सलेशन करायची जबाबदारी ही पूर्णपणे त्या सदस्याची असते। त्या अनुषंगाने मी माझ्या कार्यालयातनं माहिती घेतल्यानंतर मला असं सांगण्यात आलेलं आहे की आपल्याला या संदर्भातली माहिती दिली गेलेली आणि बॅलेटमधनं काढतानाही आपल्याला सांगितलेलं की आपण या संदर्भातलं इंग्रजी ट्रान्सलेशन द्यावं जेणेकरून आर्टिकल 348 सब क्लॉज 3 ची पूर्तता होईल आणि आपल्याला मग या मॅटरमध्ये प्रोसीड करता येईल। त्यामुळे
सदर तरतूद ही राज्याच्या घटनेत कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये असल्यामुळे मला या सभागृहात त्या संदर्भात कोणताही बदल करता येणार नाही. आणि जर का आपला आग्रह असेल तर निश्चितपणे त्या संदर्भात आपल्या पार्लमेंटमध्ये या संदर्भात जे बदल करायचे असतील ते त्यांचं ज्युरिस्डिक्शन आहे. त्यामुळे मला वाटतं जर का हे प्रायव्हेट मेंबर बिल आपल्याला चर्चेसाठी घ्यायचं असेल, कन्सिडरेशनसाठी घ्यायचं असेल, तर आपण लवकरात लवकर संविधानातील अनुच्छेद 348(3) च्या अनुषंगाने ट्रान्सलेशन जमा करावं, म्हणजे मला हे बिल पुढे घेता येईल. चला. एकच मिनिट अध्यक्ष महाराज, पण इतर बिल जे तुम्ही घेतले त्याचं मी इंग्रजी ट्रान्सलेशन कधीच दिलं नाही. हे पहिलंच बिल आहे की ज्याच्या संदर्भात इंग्रजी ट्रान्सलेशन मागितलं गेलं. आता उद्या किमान वेतन कायद्याच्या संदर्भात बदल आहे ते तर मी मराठीतच दिलं आहे. नाही, त्यात सांगतो अध्यक्ष तुम्हाला. महाराज, सांगतो, म्हणून- त्याचं पण सांगतो मी तुम्हाला. हा, त्या किमान वेतनचं त्या संदर्भातही तुम्हाला माहिती देतो. आत्यापित्याच इंग्रजीत का पाहिजे, म्हणजे एवढं समजलं. नाही, त्याचं तुम्हाला सांगतो मी का पाहिजे. ज्या वेळेला एखादं मनी बिल असतं, ज्या वेळेला एखादं मनी बिल असतं किंवा फायनान्शियल बिझनेस रिलेटेड बिल असतं, त्यावेळेला त्याला गव्हर्नर्स असेंट लागतं. गव्हर्नर्स असेंट आपण आर्टिकल 207 अन्वये गव्हर्नर्स असेंट घेतो. मी चुकीचं सांगत असेल मला करेक्ट करा. आय एम सब्जेक्ट टू. आणि त्यामुळे तुमच्या बिलामध्ये फायनान्शियल बिझनेस संदर्भातली तरतूद असल्यामुळे ते 207 अन्वये ते राज्यपालांकडे पाठवायची गरज असते आणि म्हणून 348(3) ऍप्लिकेबल डायरेक्टली होतं. त्यामुळे मला वाटतं सुधीर भाऊ, या संदर्भात या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत ज्याच्यात मी आपल्याला सविस्तर लेखी उत्तर पाठवून देतो. सभागृहाचा अजून वेळ ह्याच्यात घेण्यात मला वाटत नाही. मध्ये ट्रान्सलेशन करून द्यायचं एवढं तर करा. आम्हाला मला काही एक हरकत नाहीये. मी LNJDला एक मिनिट. पहिली गोष्ट म्हणजे ज्या वेळेला एखादं प्रायव्हेट मेंबर बिल असतं, प्रायव्हेट मेंबर बिलचा अर्थ काय की तुम्हाला तुमचं म्हणणं, तुम्हाला कायदा कसा असावा हे सांगायचं असतं. उद्या जर मी LNJDला दिलं आणि LNJDने ट्रान्सलेशन मध्ये जर का तुम्हाला जे सांगायचंय तसं न सांगता वेगळं काही त्याच्यात दिलं तर परत तुमची हरकत असणार. त्यामुळे यात सर्वात उचित हेच असेल की ज्याचा प्रायव्हेट मेंबर बिल असेल त्यांनी इंग्लिश अनुवाद द्यावा. त्यातून सुस्पष्टता येईल. सुधीर भाऊ, सुस्पष्ट येईल. चला. कुठली? हा, एक घोषणा होती. एक देतो अण्णा, देतो तुम्हाला. मुंबई शहरात पथविक्रेता उपजीविकेचे संरक्षण व पथविक्रीत अधिनियम 2014 या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबत या विषयावरील लक्षवेधी सूचना दिनांक 6 मार्च 2026 रोजी सभागृहात चर्चा झालेली आहे. या चर्चेच्या अनुषंगाने या विषयासंबंधित माननीय मंत्री, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त व मुंबईचे पोलीस आयुक्त यांची बैठक शुक्रवार दिनांक 13 मार्च 2026 रोजी दुपारी 3 वाजता माझ्या दालनात आयोजित करण्यात आली आहे. या विषयाच्या संदर्भात इच्छुक असणाऱ्या विधानसभा सदस्यांनी बैठकीत उपस्थित राहावे. ठीक आहे, देतो. या सभागृहाचे